सभी लोग तैयार हैं परमेश्वर की आराधना करने के लिए, स्तुति करने के लिए? ओके, आपण आनंदाने हर्षाने परमेश्वरची आराधना करणार आहोत. कारण की परमेश्वरचं वचन म्हणतं की शाबास दिवस हा तू काय कर, पवित्र पाळ. ओके, तर आपण सर्वजण आपले डोळे बंद करूया, यावेळेस आपल्या हातावरती करूया, प्रभू ईश्वराचा धन्यवाद देऊया. Thank you Jesus, thank you Jesus, thank you Jesus. Hallelujah, 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 hallelujah. जिवंत आणि पवित्र ते बाप्पा, आमचे उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो प्रभू ईश्वर. यावेळेस आम्ही सर्वजण आम्ही तुझ्या उपस्थितीमध्ये येतो ईश्वराच्या. पवित्र आत्मा या ठिकाणी तुझी उपस्थिती आहे त्याबद्दल धन्यवाद देतो प्रभू ईश्वराच्या. तुझ्या मत जिथे तुझे लोक आहेत, जिथे दोघं तिघं आहेत प्रभू राजा, प्रभू त्यामध्ये तुझी स्वयं उपस्थिती आहे राजा. प्रभू जो कोणी तुला हाक मारतो प्रभू, त्याला तो उत्तर देणारा परमेश्वर आहे. तुझं वचन म्हणतं जो कोणी द्वार टोकतो त्यासाठी द्वार खोलले जाते प्रभू ईश्वराच्या. तुझं वचन म्हणतं जो कोणी शोधतो त्याला सापडते प्रभू ईश्वराच्या. प्रभू आमचं मन, आमचं अंतःकरण प्रभू तू खोल, ताकि आम्ही खरेपणाने प्रभू तुझी स्तुती, तुझी आराधना करावी ईश्वराच्या. प्रभू यावेळेस आम्ही प्रार्थना करतो की प्रभू तू आमच्या झालेल्या सर्व पापांची आणि अपराधाची क्षमा कर. तुझ्या पवित्र स्थानी तू आम्हाला घेऊन चल ईश्वराच्या. तुझं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करणार परमेश्वर आहे राजा. पवित्र आत्मा, आम्ही तुला विनंती करतो आमच्या हृदयामध्ये तुम्ही या राजा. आमचा पूर्णपणे कंट्रोल तुम्ही तुमच्या हातामध्ये घ्या प्रभू राजा. अशा ज्या गोष्टी प्रभूच्या आराधना विरुद्ध प्रभू राजा काम करतात, प्रभू डिस्टर्बन्स करतात, अशा दुष्टात्मांना आम्ही येशूच्या नावामध्ये बांधतो प्रभू ईश्वराच्या. आणि प्रभू ईश्वराच्या तुझ्यासाठी आमचा अंतःकरण मोकळं कर प्रभू ईश्वराच्या. जीसस लॉर्ड, थँक यू जीसस लॉर्ड. आसमां से भी तू चाहे, सारी मंडली में अपने हाथों को उठा. तेरी महिमा है, आसमां से भी तू चाहे, सारी मंडल में तेरी महिमा है. अपने हाथ उठाकर गाएं. हो गाते
मैं कुछ भी नहीं, सभी लोग आए। तेरे बिन मैं कुछ भी नहीं, है खुदावन यीशु, तेरे बिन मैं कुछ भी नहीं, तेरे बिन मैं कुछ भी कुछ भी नहीं, ऐ खुदावन यीशु, तेरे बिन मैं कुछ भी नहीं। तू यीशु अपने हाथों को उठा कर रहा है सभी लोग। करूं आराधना, ओ हाथों को अपने उठा कर तुझे दूं महिमा। सच्चे परमेश्वर, तेरे बिन हम कुछ भी नहीं है राजा। तेरे बिना प्रार्थना नहीं होती प्रभु, तेरे बिना आराधना नहीं होती, तेरे बिना परमेश्वर कुछ नहीं है राजा। जो कुछ है वो केवल आपके द्वारा और आपकी महिमा के लिए है परमेश्वर। हम धन्यवाद देते हैं आपकी उपस्थिति के लिए राजा। प्रभु हमें जो कुछ भी गीत गाए राजा, उसके द्वारा केवल आपकी महिमा हो प्रभु। होने दे परमेश्वर, जो जो गीत आपके गाए सारे उनके जीवन में सारे बंधन टूट जाए यीशु के नाम में। जो बीमार है वो चंगे हो जाए प्रभु। जो परमेश्वर जिनके मन में शांति नहीं वो शांति पाए प्रभु, आपके आनंद को पाए राजा। और प्रभु राजा खुशी से आनंद से झूम कर प्रभु आपकी आराधना करने के लिए सहायता करें। पवित्र आत्मा हम आपको धन्यवाद देते हैं। आगे का हर एक समय आपके हाथों में रखते हैं, यीशु के नाम से मांगते पिता, आमीन। गीत गाएंगे कि राजाओं का राजा है वो, प्रभुओं का प्रभु है। हालेलुया। एक गीत गाएंगे। राजाओं का राजा है वो, प्रभु का प्रभु है। राजाओं का राजा है वो, प्रभु का प्रभु है। राजाओं का राजा है वो, प्रभु का प्रभु है। राजाओं का राजा है वो, प्रभु का प्रभु है। प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह। राजाओं का राजा है वो, प्रभु का प्रभु है। राजाओं का राजा है वो, प्रभु का प्रभु है। वो राजाओं का राजा वो, प्रभुओं का प्रभु है। हालेलुया। जिसने शत्रु के हर जलते सिर को मिटाया है। राजाओं का राजा है, सभी मिलकर, वो प्रभुओं का प्रभु है। राजाओं का राजा है वो, प्रभुओं का प्रभु है। प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह। राजाओं का राजा है, सभी मिलकर गाएं, वो प्रभु का प्रभु है। राजाओं का राजा है वो, प्रभु का प्रभु है। शत्रु को हरा दिया
सा मिटा डाला, राजाओं का राजा है। सब लोग गाएं, अरे राजाओं का राजा है, वो प्रभुओं का प्रभु, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, राजाओं का राजा है, वो प्रभु का प्रभु है, राजाओं का राजा है, वो प्रभु का प्रभु है। बुलाए चुने हुए विश्वासियों के नाम, जय पाना ही है वचन का है यहोवा। बुलाए चुने हुए विश्वासियों के नाम, जय पाना ही है वचन का है यहोवा। अरे जब तक सांस रहे करें न हम विश्राम, जब तक सांस रहे करें न हम विश्राम, राजाओं का राजा है मगर वो प्रभु का प्रभु है, राजाओं का राजा है, वो प्रभु का प्रभु है, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, राजाओं का राजा है। ताली बजाते हुए गाएं, राजाओं का राजा है, वो प्रभु का प्रभु है। तालियों के साथ परमेश्वर की स्तुति करें। ओ जय जयकार, जय जयकार करे, सब लोग गाएं। ओ जय जयकार, जय जयकार करे, वो है हमारा राजा, राजा दुख संकट से बचाता बचाता, वो है हमारा राजा, राजा दुख संकट से बचाता बचाता। अरे हम पर अपनी करुणा करता और करता उपकार, क्यों ना उस पर तन मन हार ले अपना अधिकार। ओ जय जयकार, जय जयकार करे, सब लोग गाएं। ओ जय जयकार, जय जयकार, उस पर जिसका भरोसा भरोसा वो तो कभी ना, उस पर जिसका भरोसा वो तो कभी ना गिरेगा। और चाहे बीमारी, चाहे गरीब, चाहे हो आका, सब संकट से सब कष्टों से हो जाएगा। ओ जय जयकार, जय जयकार करे, ओ जय जयकार, जय जयकार करे। स्वर्ग है, स्वर्ग है इसका सिंहासन, सिंहासन पृथ्वी बनी है आसन, आसन। स्वर्ग है इसका सिंहासन, पृथ्वी बनी है आसन। और आकाश उसकी महिमा बताए, हस्तकला वो दिखाए, सारी सृष्टि उसकी रचना, उसका ही है प्रताप। ओ जय जयकार, जय जयकार करे, ओ जय जयकार, जय जयकार करे। सुबह के समय, शाम के समय आराधना पिता को, सभी लोग आए। सुबह के समय, शाम के समय आराधना पिता
की आराधना, आराधना आराधना मेरे यीशु की आराधना। प्रभु आपका वचन कहता है जिसे माता संभालती है उससे बढ़कर प्रभु यीशु आप हमें संभालते हो राजा। जब हम गिरते हैं प्रभु आप हमें उठाते हो, जब भी प्रभु हम कहीं पर फंस जाते हैं आप वहां से निकालते हो राजा। प्रभु यीशु तू हमारा पिता है परमेश्वर, तू हमारी माँ है, तू हमारा सच्चा परमेश्वर है राजा, तू हमारा दोस्त है प्रभु राजा। प्रभु पर ऐसा प्रेम, ऐसा रिश्ता जो हमने प्रभु तूने हमें दिया, हम धन्यवाद देते हैं परमेश्वर। इस रिश्ते को प्रभु और गहराई में ले जा परमेश्वर, और गहराई में ले जा परमेश्वर। गहरे प्यार से तूने प्यार किया, गहरे प्यार से तूने प्यार किया, माँ से गहरा है प्यार तेरा, माँ से गहरा है प्यार तेरा। गहरे प्यार से तूने प्यार किया, गहरे प्यार से तूने प्यार किया, माँ से गहरा है प्यार तेरा, माँ से गहरा है प्यार तेरा। सभी लोग गाएं, सर्वश्रेष्ठ है तेरे जैसा नहीं और कोई, तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है तेरे जैसा नहीं और कोई। हालेलुया तुझे मैं कभी छोड़ूंगा नहीं, यीशु कहता है तुझे मैं कभी छोड़ूंगा नहीं, तेरे साथ साथ मैं एक नूर के समान रहूंगा। हो तुझे मैं कभी छोड़ूंगा नहीं, तुझे मैं कभी छोड़ूंगा नहीं, तेरे साथ साथ मैं चलूंगा। एक दूर के समान रहूंगा। तू धन्य है, तू धन्य है। सभी लोग आए, तेरे जैसा नहीं और कोई, तू
यीशु परमेश्वर, तू सर्वश्रेष्ठ है राजा, तेरे जैसा नहीं और कोई। हालेलुया, 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 तेरी मर्जी से मैं सदा चलूं। सभी लोग आए। तेरी मर्जी से मैं सदा चलूं, तेरे साथ साथ मैं चलूंगा, एक नूर के समान रहूंगा। कहे तेरी मर्जी से, हो तेरी मर्जी से मैं सदा चलूं, तेरी मर्जी से मैं सदा चलूं, तेरे साथ साथ मैं चलूंगा, एक दूर के समान रहूंगा। कहे तू धन्य है, तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। हालेलुया, 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 तुझे मैं कभी भूलूंगा नहीं, तुझे मैं कभी भूलूंगा नहीं, तेरे साथ साथ मैं चलूंगा, एक दूर के समान रहूंगा। तुझे मैं कभी भूलूंगा नहीं, तुझे मैं कभी भूलूंगा नहीं, तेरे साथ चलूंगा, एक दूर के समान रहूंगा। तू धन्य है, तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। हालेलुया, 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 हालेलुया। Thank you, Jesus. We worship you, Lord. प्रभु आपको धन्यवाद देते हैं, सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा हम आपको देते हैं, धन्यवाद देते हैं प्रभु यीशु मसीह। थैंक यू जीसस लॉर्ड। अपने मन को, अपने हृदय को तैयार करें कि प्रभु यीशु
तू मेरा शरणस्थान है, तू मेरा गढ़ है प्रभु, तू मेरी चट्टान है। तू कहता है कि मैं तेरे हाथों को थाम कर उस चट्टान पर ले जाता हूँ। मैं तेरे आंसू को पोंछने वाला परमेश्वर हूँ। मैं तेरे दुख को मिटाने वाला परमेश्वर हूँ। मैं तेरे बोझ को लेने वाला परमेश्वर हूँ। मैंने तेरे लिए अपने जान दी। प्रभु हम आपको धन्यवाद देते हैं परमेश्वर। थैंक यू जीसस लॉर्ड। आराधना करो मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, तेरी सेवा करूंगा तन मन धन से, मैं हूँ यहाँ। आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, तेरी सेवा करूंगा तन मन और धन से, मैं हूँ यहाँ। अपने हाथों को उठा के मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ। आराधना करो मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, तेरी सेवा करूंगा तन मन और धन से। हाँ यीशु मैं हूँ यहाँ। आराधना करो, आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, तेरी सेवा करूंगा तन मन और धन से, मैं हूँ यहाँ। मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ। मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ मेरे यीशु, मैं हूँ यहाँ। तू मेरा शरणस्थान, तू मेरा गढ़ है, संकट में मेरा दोस्त, तू मेरा प्रभु। आराधना करो मैं पूरे दिल। सभी लोग आए इस गीत को अपने हाथों को उठाकर अपने मुख से अंगीकार करें। तेरी सेवा करूंगा तन मन और धन से, मैं हूँ यहाँ।
भेंट और अर्पण, स्तुति की भेंट को हम आपके चरणों के पास लाते हैं और कहते हैं कि तू हमारा शरण स्थान, तू हमारा गढ़, तू हमारी चट्टान, तू हमारी आन और शान है परमेश्वर, तू हमारा जीवित परमेश्वर है। हम आपको धन्यवाद देते हैं। हे प्रभू, आमच्या देवा गौरव व सन्मान याचा स्वीकार करण्यास तू योग्य आहेस राजा। आणि प्रभू, आम्ही तुला देतो राजा, याचा स्वीकार तू केलास, धन्यवाद देतो प्रभू यीशु राजा। पवित्र आत्मा आमचा रास हो दे, केवळ तुमची महिमा हो दे राजा। प्रभू यीशु राजा, इथून पुढची वेळ देखील आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पण करतो प्रभू यीशु। जे काही वचन आहे प्रभू तुझ्या सेवकाद्वारे आज प्रत्येकाशी तू बोल राजा, आज प्रत्येक अंतःकरण तू उघड आणि आज प्रत्येकाचं जीवन तुम्ही बदला राजा। जे आजारी असतील प्रभू त्यांना तुम्ही बरं करा माझ्या राजा, जे परमेश्वर दुःखामध्ये असतील प्रभू त्यांना आनंदित करा माझ्या राजा। कारण की तुझं वचन प्रभू राजा आमचा देह आत्मा प्राण शरीर यांना आरपार भिडणारं वचन आहे राजा। प्रभू यीशु, आम्ही तुला सर्व काही गौरव आम्ही तुला तुझ्या हातामध्ये देतो राजा। ही प्रार्थना प्रभू यीशुच्या नावात मागता म्हणून ते परमेश्वरा, आमेन आमेन। हालेलुया। थँक यू ब्रदर डेव्हिड, गॉड हॅज बीन सो काइंड। खरोखर प्रभू चांगला आहे आणि खरोखरच आज प्रत्येक जननीला, प्रत्येक आईला आणि प्रत्येक माताला ख्रिस्तामध्ये सलाम। हालेलुया, आमेन। द हँड दॅट रॉक्स द क्रेडल रूल्स द वर्ल्ड। जो हात पाळणा हलवतो तो हात जगाला चालवतो। हालेलुया। आणि खरोखरच आनंद वाटतो की सर्वांना पाहून, आणि खरोखरच आई बनणं हा आशीर्वाद आहे आणि पोटचं फळ ही देवाची देणगी आहे। आमेन। आणि खरोखरच की सांगितलं जैननी की आईचं कौतुक, आईचं बोलणं जितकं सांगावं तितकं कमीच आहे। आणि प्रत्येक आई मध्ये कशी असो, सुशिक्षित असो का अशिक्षित असो, चांगली असो का वाईट असो, आई ती आई आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। आणि आपल्याला आयुष्यात एकदाच आई मिळते। किती वेळा? ओनली वन्स यू हॅव मदर इन युअर लाईफ। आमेन। आणि त्या आईचं जर मी जिवंत असताना तिचं कौतुक करत नाही तर मेल्यानंतर कौतुक करून काहीच फायदा नाही। बरोबर आहे की नाही? जर त्या आईचा सन्मान मी जिवंत असताना करू शकत नाही, तुम्ही मेल्यानंतर तिची मूर्ती करा। देयर इज नो पॉइंट इन दॅट। प्रेज द लॉर्ड। जर त्या आईचं मी ऐकत नाही, जर त्या आईचे आज्ञापालन करत नाही, मेल्यानंतर किती पण तुम्ही डोकं आपटा तरी तुमच्या आपटण्याला काही अर्थ नाही। कारण की जिवंत असतानाच तुम्ही आशीर्वाद घेतले नाही तर मेल्यानंतर आयुष्यात आशीर्वाद कधी मिळणार नाही। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, आमेन। जास्ती वेळ न घेता आपण देवाच्या भाषेत बोलू। आपण या दुसरे शमूएलचा 21वा अध्याय, 2 सॅम्युएल चॅप्टर 21 प्लीज। दुसरे शमूएल मध्ये अशा प्रकारची आई आहे की तिची याचना, तिची प्रार्थना, तिची मुलं मेल्यानंतर परमेश्वर ऐकतो। प्रेज द लॉर्ड। A very unique mother in 2 Samuel chapter 21. आणि माझी इच्छा आहे की प्रत्येकाने आज रिस्पा नावाची जी आई आहे हिच्याकडून आपण आज पाहूया। 2 Samuel chapter 21 प्लीज। वचन नंबर 1 पासून उभे राहूया आणि आपण देवाच्या वचनाचा सन्मान करून, मी पहिलं वचन वाचतो, तुम्ही दुसरं वाचा, असं आई पाळीने आपण प्रत्येक जण स्वतःच्या बायबल मधून वाचणार आहोत। कुणाच्या? प्रेज द लॉर्ड, हालेलुया। दुसरे शमूएल 21वा अध्याय वचन 1 पासून ते वचन 10 पर्यंत। Then there was a famine in the days of David 3 years, year after year, and David inquired of the Lord, and the Lord answered, "It is for Saul and for his bloody house, because he slew the Gibeonites." वचन 2 वाचा प्लीज। वचन 3 वाचतो मी। Wherefore David said unto the Gibeonites, "What shall I do for you? And wherewith shall I make the atonement, that ye may bless the inheritance of the Lord?" वचन 4 वाचा।
मी वचन 5 वाचतो. And they answered the king, the man that consumed us and that devised against us that we should be destroyed from remaining in any of the coasts of Israel. वचन 6 वाचा. वचन 7 वाचतो मी. And the king spared Mephibosheth, the son of Jonathan, the son of Saul, but the king spared Mephibosheth, the son of Jonathan, the son of Saul, because of the Lord's oath that was between them, between David and Jonathan, the son of Saul. वचन 8 वाचा. वचन 9 वाचतो मी. And he delivered them in the hands of the Gibeonites, and they hanged them in the hill before the Lord, and they fell all 7 together, and were put to death in the days of harvest, in the first days, in the beginning of the barley harvest. वचन 10 वाचूया. वचन 11 आणि 12 एकत्र वाचूया आपण. And it was told David what Rizpah, the daughter of Aiah, the concubine of Saul, had done. And David went and took the bones of Saul and the bones of Jonathan his son from the men of Jabesh Gilead, which had stolen them from the street of Bethshan, where the Philistines had hanged them, when the Philistines had slain Saul in Gilboa. प्रार्थना करूया. परमेश्वराचा आशीर्वाद पाठव. जिवंत आणि पवित्र देव बाप्पा, आकाश पृथ्वी निर्माण करे महान प्रभू येशू बाप्पा. प्रभू येशू बाप्पा, खरोखरच बाप्पा तुमचे विधी आणि तुमचे नियम सरळ आहेत. प्रभू येशू बाप्पा, ते भोळ्या समंजस करते, अज्ञानास सुज्ञान देते. प्रभू येशू बाप्पा, आणि प्रभू येशू बाप्पा, तुमच्या वचनात जो गोडवा आहे तो जगात कुठेच नाही. प्रभू येशू बाप्पा, तुमच्या वचनामध्ये प्रभू जे गड रहस्य आहे प्रभू येशू बाप्पा, त्याचा उलगडा तुम्हीच करू शकता बाप्पा, कारण की आत्म्याचं मन तुम्हालाच ठाऊक आहे बाप्पा. आणि प्रभू येशू बाप्पा, तुमचा आत्मा आमच्याकडे अनिर्वाच्य प्रार्थना करत असतो बाप्पा, अनिर्वाच्य मध्यस्थी करत असतो. प्रभू येशू, आज आम्ही काय मागावं मला खरं माहित नाही. प्रभू येशू बाप्पा, प्रिय पवित्र आत्मा, आज तुमची दैवी ओतणी करा आमच्यावरती बाप्पा. आम्ही प्रार्थना करतो बाप्पा की प्रत्येक दुर्बळ आईला सबळ करा प्रभू येशू बाप्पा, प्रत्येक निराश आईला आनंदी करा प्रभू येशू बाप्पा, आणि रिस्पा सारखं प्रभू येशू बाप्पा त्यांना स्ट्रॉंग करा बाप्पा, की जरी माझी मुलं हयातीत आहेत की नाही तरी पण परमेश्वर माझी याचना ऐकणार बाप्पा. प्रभू येशू बाप्पा, मी प्रार्थना करतो बाप्पा की आज प्रत्येक आईला बाप्पा तुमचे उपकार मानतो बाप्पा, की त्यांना आई हे नाव त्यांना बळी उपकार मानतो प्रभू येशू बाप्पा. आणि प्रभू, मी प्रार्थना करतो प्रभू की प्रत्येक मुलाने, प्रत्येक मुलीने आज तुमच्या वचनातून बोध घ्या प्रभू येशू बाप्पा, आणि पिता त्यांना शांतपण द्या बाप्पा, आज्ञा पालनाचा आत्मा द्या प्रभू येशू बाप्पा. आणि प्रिय पवित्र आत्मा, तुमच्या दैवी अधीनतेखाली आम्ही येतो बाप्पा, आम्हाला स्पर्श करा प्रभू येशू बाप्पा, तुमच्या रक्ताचा आच्छादन आम्हावर घाला बाप्पा. प्रभू येशू, सर्व आदर महिमा गौरव तुम्हाला जाओ, येशूच्या नावाने मागत आहे पिता, प्लीज तुम्ही ऐका. आमेन. पण बसूया प्लीज. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. खरोखरच प्रभू चांगला आहे. हालेलुया, हालेलुया, आमेन. गॉड इज बीन सो काइंड. गुड टू सी ब्रदर रमेश. खरं चांगलं वाटलं का बघून. प्रभू खरोखरच चांगला आहे. आमेन, आमेन. आपण पाहतो की आजच्या दिवशी या संबंध जगामध्ये प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जिथे जिथे आई आहे तिथे तिथे त्या ठिकाणी आज प्रत्येक आईचं कौतुक केलं जातं. प्रेज द लॉर्ड. मदर्स डे ची स्थापना एकदम युनिक झालेली आहे, परंतु ज्यांनी ही स्थापना केलेली आहे त्यांना त्यांच्या आईचं सुद्धा महत्व, आणि त्या स्वतः पण आई होत्या याचं महत्व त्यांना समजलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि खरोखरच पाहतो की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आई हा खूप मोठा भाग असते.
असते की नाही? Yes. की ज्यांच्या आयुष्यात तुमच्या आईचा एक मोठा भाग आहे, हात आहे. आणि मग ती आई कदाचित आंधळी असो, का लुळी असो, का बहिरी असो, का कधी हँडिकॅप असो, पण ती आई आहे. काय? शी इज अ मदर. आणि त्या आईचं कौतुक जगामध्ये मला वाटतं कुठला मुलगा करू शकत नाही. कारण की त्या आईलाच माहिती असतं की 9 महिन्यानंतर हाच मुलगा मला काय वागणूक देईल आणि कशी वागणूक देईल. बरोबर आहे की नाही? ती पोटामध्ये भरपूर विचार करत असते, माझा मुलगा असा होणार, माझी मुलगी तशी होणार, मला असं वाटणार, आपण फ्युचरचं प्लॅनिंग करणार, आपण एक्सपेक्ट करणार, असं करूया तसं करूया. परंतु हे देवालाच माहित आहे. कुणाला माहित आहे? देवालाच माहित आहे की हाच मुलगा जो मला पोटात लात मारतो, उद्या पोटाच्या बाहेर पण लात मारला कमी करणार नाही. बरोबर आहे की नाही? त्या आईलाच माहिती असतं की मला माहित नाही माझं बाळ कसं आहे, सबळ आहे का सुबळ आहे, की सुंदर आहे का कसं पण आहे. पण त्या आईला माहिती असतं की 9 महिन्यानंतर माझी खरी परीक्षा सुरू होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिचे जे स्ट्रेच मार्क्स असतात, जो तणाव असतो, तिला जे भीती वाटते, ब्लड प्रेशर कमी जास्त होत असतं, हॉस्पिटलमध्ये जाते, हे करते ते करते, पण तिला तिचं फ्युचर माहिती नसतं की ह्या बाळासाठी मी इतकं करते, हा माझ्यासाठी इतकं करेल का. बरोबर आहे की नाही? मी इतकी धावपळ करते, इतकी पळते, जपते, स्वतःला आवरते, बरोबर डाएट खाते, बरोबर हे करते, पण हा बाळ इतकं माझ्या उतार वयात आम्हा दोघांसाठी इतकीच काळजी घेईल का हो? बरोबर आहे की नाही? आज प्रत्येक आई समोर हा मोठा क्वेश्चन मार्क आहे. परंतु आज देवाच्या वचनाद्वारे आईबद्दल बोला भरपूर काय गोष्टी आहेत, भरपूर उखाणा आहेत, भरपूर उदाहरणं पण आहेत. पण रिस्पा नावाची एक आई अशी आहे, सच अ युनिक वुमन इन द बायबल, की तिचं नाव फक्त 2दाच बायबल मध्ये आलेलं आहे. आणि पाहतो की रिस्पाचं पाहिलं 2 शमूएल 21वा अध्याय वचन नंबर 10 वाचा प्लीज. 2 शमूएल 21वा अध्याय वचन नंबर 10. रिस्पाचं वाचा प्लीज. मग आईची कन्या रिस्पा ही हंगामाच्या सुरुवातीपासून आकाशातून त्या शवावर पर्जन्यवृष्टी होईपर्यंत त्या खंडावर गोंडपाट पसरून बसली. दिवसा आकाशातील पक्षी व रात्री पशु या स्त्रीने त्या शवास श्रुतीने खाल्ले. आपण पाहतो की 2 शमूएल 21वा अध्यायामध्ये 3 वर्ष इस्रायलमध्ये पाऊस पडत नाही. किती वर्ष? 3 वर्ष इथे पाऊस पडत नाही. आणि दावीद दरवर्षी प्रभूकडे मागत आहे की पाऊस न पडण्याचं कारण काय, पाऊस न पडण्याचं कारण काय. आणि परमेश्वर त्याला कारण सांगतो की 2 शमूएल 21वा अध्याय वचन नंबर 1 वाचा प्लीज. दाविदाच्या कारकिर्दीत लागोपाठ 3 वर्षे दुष्काळ पडला. तेव्हा दाविदाने परमेश्वरासमोर जाऊन प्रश्न केला. परमेश्वराने उत्तर दिले, शौल व त्याचे कुणी घराणे यांच्यामुळे हा दुष्काळ पडला आहे, कारण त्याने गिबोनी लोकांचा संहार केला. हा वेगळे आपण इथे पाहतो की जेव्हा दाविदाने परमेश्वर विचारलं की पाऊस न पडण्याचं कारण काय, कारण की परमेश्वर म्हणतात की शौलाने एकदम आपण पाहतो आवेशाने गिब्बोनी लोकांचा कत्ल केला आणि गिब्बोनी लोकांना सबंध इस्रायल मधून त्यांचा खात्मा करून, आणि त्या लोकांना देवाची इच्छा नव्हती की शौलाने त्या लोकांना मारावं, परंतु शौलाने त्या सर्वांना मारून टाकलेलं आहे. कुठल्या पण निष्पाप लोकांचं रक्त जेव्हा पृथ्वीवरती पडतं, त्या परमेश्वर त्या प्रत्येक माणसाला, त्या प्रत्येक स्त्रीला, त्या प्रत्येक वडिलांना परमेश्वर जाब विचारणार. प्रेज द लॉर्ड. बोला निष्पाप रक्त. पुढे पाहतो की जेव्हा दावीद विचारतो परमेश्वराला की याचं कारण काय, आणि मी गिब्बोनी लोकांचा जो राग आमच्यावरती आहे तो राग कसा शमवू, त्यावेळेस परमेश्वर त्याला एक योजना देतात आणि गिब्बोनी लोक सांगतात, आम्हाला शौलाचं काहीच नको, शौलाचं सोनं नको, शौलाची चांदी नको, पण शौलातल्या घरातले 7 पुरुष आम्हाला दे.
आणि त्या 7 पैकी मेफीबोशेत असतो आणि पाहतो की देवाचं वचन सांगतं 21व्या अध्यायामध्ये की 2 लोकांना दावीद म्हणतो की ह्याचा खात्मा करू नका. वचन 8 वाचतो, बट द किंग टूक द 2 sons of Rizpah, the daughter of Aiah, whom she bare unto Saul, Armonai and Mephibosheth, and the 5 sons of Michal, the daughter of Saul, whom she brought up for Adriel, the son of Barzillai, the Meholathite. आपण पाहतो की जसे जशी ही कहाणी पुढे जाते, दावीद ह्या 2 लोकांना सोडून रिस्पाचे 2 मुलं, मिखलचे 5 मुलं, अशा 7 जणांचा कत्तल करून दावीद या गिब्बोनी लोकांचा राग शांत करतो. काय करतो? कारण की दाविदाची इच्छा आहे या गिब्बोनी लोकांनी आम्हाला कोसून आम्हाला शाप देऊन आमच्या विरुद्ध चुकीचे शब्द बोलून असं आम्हाला जीवन जगायचं नाही. प्रेज द लॉर्ड. बोला, राग शमवायचा आहे. आणि हा राग शमवण्यासाठी दावीद एक योजना करतो, परंतु या योजनेमध्ये एक अशी आई आहे की तिला काही बोलताच येईना, कारण की राजाने फरमान काढलेला आहे. रिस्पा ही स्वतः दुःखी आहे. तिचा नवरा शाऊल याने आत्महत्या केली युद्धामध्ये. तिचे सर्व लेकरं मेले. आता शाऊल पण गेला, मुलं पण गेली. आता रिस्पाची अशी आई आहे. रिस्पाची ही याचना आहे की मी राणी नाहीये, मला काही बोलता येत नाही, माझं कोण ऐकत नाही, पण निश्चित स्वर्गातील परमेश्वर मला माझी प्रार्थना ऐकणारा देव आहे. हालेलुया, हालेलुया. आणि निश्चित आज पण अशा बऱ्याच आया आहेत की त्यांना बोलायचं आहे पण बोलता येत नाही. त्यांना न्याय मागता येतो पण न्याय मागता येत नाही. त्यांना बरंच काही करता येतं पण करता येत नाही. पण लक्षात ठेवा, आपला देव हा जिवंत परमेश्वर आहे. त्याच्या घरात अन्याय नाही, त्याच्या घरात अंधार नाही. तो सर्वांची प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. बोला, रिस्पाला यश मिळणार. मोठ्याने बोला, रिस्पाला यश मिळणार. बोला, रिस्पा विजयी होणार. रिस्पाचे सर्व मुलं मिळाली आहेत. आता रिस्पाला वाटतं दाविदाच्या विरुद्ध मी कशी जाऊ. गिब्बोनी लोकांनी सांगितलं की तिच्या नवऱ्याने आमचा संहार केलेला आहे, आमचे सर्व लोक मिळाले आहेत. आता ते म्हणतात जर तुम्हाला आमचा राग शमवायचा असेल, आम्हाला काहीच नको, पण या मुलांचा वध करून आम्ही सर्व शांत राहू. रिस्पाने जेव्हा ऐकलं असेल, त्या आईच्या मनात केवढा मोठा घात झाला असेल की माझी मुलं इनोसंट आहेत. या इनोसंट मुलांसाठी, माझ्या या लहान मुलांसाठी त्यांचा राग शमवावा म्हणून माझी मुलं का जावीत. बरोबर आहे की नाही? देवाचं वचन सांगतं निर्गमाचं पुस्तक 33व्या अध्यायामध्ये नंबर्स चॅप्टर 33 की वडिलांचे जे अपराध असतात हे 3ऱ्या ते 4थ्या पिढीपर्यंत त्यांना भोगावे लागतात. हालेलुया. आर यू लर्निंग समथिंग? फक्त आईवरच जबाबदारी नाही, पण वडिलांवरती खूप मोठी जबाबदारी आहे. देवाचं वचन सांगतं की वडिलांचे अपराध जे असतात हे 3ऱ्या ते 4थ्या पिढीपर्यंत मुलांना ट्रान्सफर होत जातात. माझ्या बहिणो भावांनो, रिस्पाचा नवरा पण नाही, मुलांना बाप नाही, पण रिस्पा जिवंत आहे. आई जिवंत असताना तिची 2 मुलं आता मेलेली आहेत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जेव्हा हे शब्द ऐकले असतील, तिने भरपूर कळकळ केली असेल, दावीदाला प्रार्थना केली असेल, दावीद असं करू नकोस, माझी मुलं लहान आहेत, त्यांचा बाप मेलेला आहे, ते पोरकी मुलं आहेत, आता ते पण गेले, मी कसं करू. पण दावीद शब्द देऊन चुकला होता. माझ्या बहिणो भावांनो, आई जी असते, या आईची कळकळ इतकी पॉवरफुल असते की जेव्हा नाईन गावामध्ये त्या विधवेचा मुलगा मेला होता, ती विधवा होती, पूर्ण गाव रडत होतं, आणि येशू त्या आईचे आशीर्वाद तिला म्हणतात, माँ तू क्यों रोती है. हालेलुया. येशू त्याला म्हणतात, आईला म्हणा, आई तू का रडतेस. का म्हणतात? आज निश्चित या मंडळीमध्ये सुद्धा बऱ्याच आई ज्या आहेत रडत आहेत. या नाईन गावामधल्या बाईचा मुलगा मेला होता, तिचे अश्रू पाहून येशू म्हणतात, आई तू का रडतेस. परंतु आज बऱ्याच आईंची जिवंत मुलं आध्यात्मिकरित्या मेलेली आहेत. आणि प्रत्येक आई, निश्चित तुम्ही हसत आहात, पण तुमच्या अंतकरणात भरपूर अश्रू आहेत. पण त्या आईला येशू
येशू म्हणत आहे, आई तू का रडतेस? काय म्हणतात येशू? माँ तू क्यों रोती है? प्रत्येक आई एक चांगली पत्नी पण असते. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि एक चांगली पत्नी होण्याच्या नात्याने ती आपल्या पतीला एक चांगला सल्लागार पण असते. शी इज अ वंडरफुल काउन्सिलर फॉर अ हजबंड. उदाहरण नंबर 1, पिलाताची बायको, द वाईफ ऑफ पायलट. जेव्हा येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर टाकण्याचा वेळ असते तेव्हा ती आपल्या पतीला चांगला सल्ला देते की परमेश्वर स्वप्नाद्वारे माहिती बोललेला आहे, या निष्पाप माणसाच्या बळीमध्ये तू पडू नकोस, परमेश्वर पाहून घेईल. पिलाताची बायको खूप चांगली होती, जरी तिचं नाव माहित नाही, पण ती एक चांगली पत्नी असून सुद्धा आपल्या पतीला एक चांगला सल्ला देणारी होती. हालेलुया, हालेलुया. आई फक्त मुलांना जन्म देऊन आई बनत नसते, ती आई व्हायच्या अगोदर आई असून सुद्धा आपल्या पतीला एक चांगला सल्ला देणारी स्त्री देखील तिला असणं गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया. फक्त मूल झालं मी आई झाले ह्याचं कौतुक नाही, पण आई पण करण्यासाठी सुबुद्धी, मन, ज्ञान, चातुर्य, विवेक, सहनशीलता हे परमेश्वरच देत असतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. एक आई एक चांगला सल्लागार असणं खूप गरजेचं आहे. नीतिसूत्रे याचा 29वा अध्याय आणि 30वा अध्याय. आगूर राजाची आई, याकीचा पुत्र आगूर, त्याची आई त्याला म्हणती, माझ्या मुला, माझ्या नवसाच्या मुला, माझ्या पोटच्या मुला, राजाला दारू पिणं शोभत नाही. मराठीमध्ये म्हटलं आहे की राजाला मद्यपान करणं शोभत नाही. जर तू मद्यपान करून खाली पडलास, तुझी प्रजा तुझं कधी ऐकणार नाही. हालेलुया, हालेलुया. माझ्या बहिणीनो, भावांनो, आई फक्त जेव्हा आई होत नसते, ती आई फक्त पतीलाच नाही, आपल्या मुलाला देखील चांगला सल्ला देणारी असते. प्रेज द लॉर्ड. किती जणांना अनुभव आहे तुझ्या आईचे सल्ले तुम्हाला कामाला आलेले आहेत? प्रेज द लॉर्ड. मम्मी तुला समजत नाही, तू 5वी पास आहेस, तू 10वी नापास आहेस, तू 8वी फेल आहेस, तू काही शाळेत गेला, मग लक्षात ठेवा, तिला आई पण देण्याच्या वेळेस देवाने हे दैवी ज्ञान पण दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. मग आई तू सावळी आहेस, आई तू गोरी आहेस, आई तू अशी का म्हणून मी अशी दिसते, ह्याचं काय भान नाही. लक्षात ठेवा, आई पण होण्यासाठी आध्यात्मिक ज्ञानाची, आध्यात्मिक कृपेची, दयेची हे परमेश्वर ओतणी करत असतो. आणि जेव्हा ती आई बनते, परमेश्वर त्यांना इतकं मॅच्युरिटी देतो की त्यांना समजतं की माझ्या आयुष्याच्या मुलांमध्ये असे काय प्रश्न येतील, तेव्हा चांगला सल्ला देण्यासाठी देवा तुम्हाला ज्ञान पुरव. हालेलुया, हालेलुया. एक राजाची आई त्याला सांगते, माझ्या मुला, माझ्या नवसाच्या मुला, माझ्या पोटच्या मुला, राजाला मद्यपान करणं शोभत नाही. काय होत नाही? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. एक चांगली आई फक्त पतीला सल्ला देत नाही, मुलाला सल्ला देत नाही. एक चांगली आई मुलांसाठी रात्रभर जागून प्रार्थना करणारी असते. प्रेज द लॉर्ड. बोला ऑल नाईट प्रेयर आई. आईच्या प्रार्थना खूप पॉवरफुल असतात. प्रेज द लॉर्ड. जरी तिला कदाचित मोठ्या मोठे शब्द बोलता आले नसतील, पण तिला आई देवालाच माहित आहे की आईचे अश्रू आणि आईच्या प्रार्थना, जर येशूने त्या आईची प्रार्थना ऐकली, तर आज इथे बसा प्रत्येक आईची प्रार्थना तुम्ही प्रार्थना करू का ना करू, अंतःकरणातून परमेश्वर तुमची याचना ऐकत आहे. हालेलुया. बोला धन्य येशू नाम. मोठ्याने बोला धन्य येशू नाम. जर तुमची आई बाजूला बसे, मला थँक्यू मम्मी फॉर प्रेइंग फॉर मी. हालेलुया. त्यांना म्हणा, आई तू उपकार मानतो की तुझ्या प्रार्थनेमध्ये आज भरपूर ताकद आहे. हालेलुया. लोकांचं म्हणणं आहे की मनी कम्प्लीट्स अ मॅन, मनी डझंट कम्प्लीट एनीबडी एल्स, जीसस कम्प्लीट्स अ मॅन. हालेलुया, हालेलुया, आमेन. मुलगा शहाणा तर कोण सुखी, आणि मुलगा मूर्ख तर आई निश्चित दुखी आहे. तो फक्त हँडिकॅप मूर्खच नाही, तो मूर्ख डिसिजन घेणारा मुलगा आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बोला रिस्पा तू का रडतेस? मोठ्याने बोला रिस्पा तू का रडतेस? एकमेकांना म्हणा रिस्पा तू का रडतेस? हालेलुया, हालेलुया. एक आई एक फक्त प्रार्थना करणारीच नाही, एक आई मुलांना युद्ध कला शिकवणारी आहे.
प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. माझ्या बहिणू भावांनो, आपण पाहतो देवाच्या वचनामध्ये की बरेच राजे होऊन गेले पहिले इतिहासामध्ये, पण त्याच्यामध्ये पाहतो अशी एक आई आहे आपल्या मुलांना ज्ञान देणारी आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि म्हणून पाहतो की निश्चित दावीदाच्या जीवनामध्ये सुद्धा त्याच्या आईचा मोठा हात असेल, त्याच्या आईच्या भरपूर प्रार्थना असतील की जरी तो आईचं जास्त नाव घेत नाही, तू सिंहासनावर बसलेला आहेस, पण तुझ्यासाठी कोणतरी गुप्त प्रार्थना रात्रंदिवस कोणतरी करत आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जेव्हा रिस्पाला समजलं की आपली तिन्ही मुलं मेलेली आहेत, ही रिस्पा इतकी दुःखी आहे. तुम्ही घरी नक्की वाचा, 2 शमूएल 3 अध्यायामध्ये, 2 शमूएल 21 वचनामध्ये पाहतो की तिचा फक्त 2 तास बायबल निघालेला आहे, पण एकदा जेव्हा आला, इतका पॉवरफुल आला की रिस्पाचं नाव घेतलं की लोकांना वाटतं एका मेलेल्या मुलांसाठी आई रात्रंदिवस राखण करत आहे. नंबर 1 लक्षात घ्या, आपण पाहतो की परमेश्वर प्रत्येक आईचा सन्मान करतो. गॉड रिस्पेक्ट्स एव्हरी मदर. प्रेज द लॉर्ड. बोला, परमेश्वर प्रत्येक आईचा सन्मान करतो. येशू ख्रिस्ताने देखील आपल्या आईचा सन्मान केला. प्रेज द लॉर्ड. इफिसियन्स पत्र 6 अध्याय पहिलं वचन, चिल्ड्रन ओबे युअर पॅरेंट्स फॉर दिस इज राईट इन द लॉर्ड. की ह्याच्या मुलांनो, प्रभू मध्ये आपल्या आई वडिलांच्या आज्ञा पाळा की दीर्घायुष्य होण्यासाठी हीच एक आशीर्वाद दिलेली आज्ञा आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. स्टॅटिस्टिक्स असं म्हणतं की जे लोक जास्ती वर्ष जगतात त्यांना विचारलं, एस्पेशली चायनामध्ये आणि थायलंडमध्ये विचारलं की तुमची लोक इतके वर्ष का जगतात, तेव्हा स्टडी केल्यानंतर ते म्हणतात की आम्ही रोज उठल्यावरती आमच्या आई वडिलांच्या फोटोच्या किंवा आई वडिलांच्या पाया पडतो आणि त्यांचे आम्ही नेहमी स्मरण करतो. मी असं म्हणत त्यांच्या पाया पडा, पण देवाचं वचन खरं सांगतं की जो मुलगा जो मुलगी आपल्या आई वडिलांचा सन्मान करतात, निश्चित गॅरंटीने तुम्ही या पृथ्वीवरती जास्त आयुष्य जगणार. हालेलुया. दिस इज अ ब्लेसिंग. आमेन. हालेलुया. हा देवाचा आशीर्वाद आहे, हा धनसंचय आहे, हा आशीर्वाद संचय आहे. तुम्ही निश्चित, तुम्हाला वाटतं की मी जास्ती जगावं, किती पण आजारपण येऊ, किती पण दुःख येऊ, जर तुम्ही आपल्या आई वडिलांचा सन्मान केला आहे तर गॅरंटेड तुम्हाला सांगतो या पृथ्वीवरती तुम्ही जास्ती जीवन जगणार. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जेव्हा रिस्पाला समजलं माझी दोन्ही मुलं गेलेली आहेत, देवाचं वचन सांगतं 2 शमूएल 21 अध्याय काढूया आपण. वचन नंबर 10 वाचतो. And Rizpah, the daughter of Aiah, took sackcloth and spread it for her upon the rock from the beginning of harvest until water dropped upon them out of heaven. Until water dropped upon them out of heaven, and suffered neither the birds of the air to rest on them by day, nor the beasts of the field by night. And it was told, and it was told David what Rizpah, the daughter of Aiah, the concubine of Saul, had done. And David went and took the bones of Saul and the bones of Jonathan his son from the men of Jabesh Gilead, which had stolen them from the street of Bethshan, where the Philistines had hanged them, when the Philistines had slain Saul in Gilboa. And he brought up from thence the bones of Saul and the bones of Jonathan his son, and they gathered the bones of them that were hanged. Verse 14 was to please. And the bones of Saul and Jonathan his son buried they in the country of Benjamin in Zelah, in the sepulchre of Kish's father, and they performed all that the king commanded. And after that God was entreated for the land. Hallelujah. 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 जेव्हा रिस्पाला समजतं माझे सर्व मुलं मेलेले आहेत, ती 6 महिने एका खडकावरती, म्हणजे निसान महिन्यापासून 3 महिन्यापर्यंत, म्हणजे एप्रिल पासून ते ऑक्टोबर पर्यंत ती न खाता न पिता आपल्या तिन्ही मुलांच्या डेड बॉडीज एका खडकावर ठेवून ती रात्रंदिवस जागरण करत आहे. काय करत आहे? जागरण करत.
अशी एक अनोखी आई बायबलमध्ये आहे. तिचं जागरण करण्याचं कारण काय? कदाचित तिची इच्छा आहे की माझ्या मुलांचा टाइम नव्हता जायचा, मी उतार वयाचे आहे, मलाच मारायचं होतं, माझे मुलं इनोसंट आहेत. तिची सर्व डेड बॉडीज मुलांची समोर आहे. ती 6 महिने आपल्या मुलांचे सुकलेले, कडक झालेले, कदाचित दुर्गंधी असेल, एक गोंता टाकलं खडकावरती, सर्व डेड बॉडीज ठेवल्या आणि सर्व गिधाडांपासून आपल्या मुलांना तिला मूठमाडी द्यायची नाहीये. पण तिची याचना आहे, तिचं दुःख आहे की माझी मुलं जिवंत नाहीयेत. माझी मुलं काय नाहीयेत? जिवंत नाही. प्रेज द लॉर्ड. विचार करा, रात्रीच्या वेळेस तिला भूक लागली असेल, तहान लागली असेल, गिधाडे असतील, ती हात करते, मुलांना कोणी खाऊ नये, मुलांना कोणी डवचू नये, ती वाट बघते. ती 6 महिने मुलांना अशीच ठेवते. किती महिने? 6 महिने. 6 महिने मोठा काळ आहे. Yes. मार्च पासून ते ऑक्टोबर पर्यंत, देवाचं वचन म्हणतं, हंगाम येऊपर्यंत, म्हणजे ढगातून पाणी येऊपर्यंत तिने तिच्या मुलांना असंच ठेवलं. जेव्हा तिच्या मुलांची बातमी, तिची बातमी दाविदाला कळली की आपल्या राज्यात रिस्पा जी आहे, रिस्पाने अजूनपर्यंत आपल्या मुलांना असंच खडकावरती मसाले लावून ठेवलेला आहे आणि तिची इच्छा आहे की ज्या मुलांना मूठमाडी देऊ नये. तेव्हा देवाचं वचन सांगतं, दाविदाला कळून चुकलं की रिस्पाच्या पतीला म्हणजे शौलाला आणि योनाथानला ज्या गिब्बोनी लोकांनी, अमोरी लोकांनी मारलं होतं, त्यांचे सर्व डेड लटकवले होते, त्यांच्या हाडांना व्यवस्थितपणे मूठमाडी देऊन, रिस्पेक्टफुली देऊन, आता मला ते काम करायचं आहे. बोला, 3 महिने पाऊस, 3 वर्ष पाऊस पडला नाही. किती वर्ष पाऊस पडला नाही? 3 years it didn't rain. या पाऊस न पडण्याचं कारण हे होतं की शौलाने गिब्बोनी लोकांचा उच्छेद केला होता, त्यांना मारून टाकलं होतं. जोश मध्ये येऊन आपलं भान विसरून, आणि परमेश्वर नीतिमान न्यायाधीश आहे. जेव्हा दाविदाने शौलाची हाडं, योनाथानची हाडं जेव्हा त्याने व्यवस्थित पुरली गेली आपल्या वडिलांच्या कबरेमध्ये, त्यानंतर देवाचं वचन म्हणतं, देवाचा राग शांत झाला. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. रिस्पा अशी आई आहे, प्लीज प्रत्येकाने शांत करा प्लीज. रिस्पा अशी आई आहे की ती हार मानत नाही. बोला, हार मानणार नाही. आज प्रत्येक आईला मी विनंती करतो, इतक्या लवकर तुम्ही हार मानू नका. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बोला, प्रयत्न करत राहणार. मोठ्याने बोला, प्रयत्न करत राहणार, मी हार मानणार नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आफ्रिकेमध्ये, अमेरिकेमध्ये मी मगाशी वाचत होतो, अमेरिकेमध्ये जेव्हा 1955 साली गोऱ्यांचा आणि काळ्यांचा वाद चालला होता, व्हाईट अमेरिकन्स आणि ब्लॅक आफ्रिकन्स, आफ्रिकन एक गुलाम होते, त्यांच्यामध्ये युद्ध चाललं होतं आणि त्या युद्धामध्ये एका टीनेजर माणसाला एका तरुण मुलाला 2 व्हाईट मॅननी म्हणजे 2 गोऱ्या लोकांनी इतकं गोळ्या झाडून नग्न करून त्या मुलाला मारून टाकलं आणि त्या मुलाची डेड बॉडी त्याच्या आईकडे पाठवली. कुठे पाठवली? ही सत्य घटना 1955 ची अमेरिकेमध्ये. जेव्हा त्या मुलाची बॉडी आपल्या आईकडे गेली, त्या आईने आपल्या मुलाला पुरू दिले नाही. तिची ही इच्छा होती की अख्ख्या जगाला समजून द्या की आमच्यावरती केवढा मोठा अन्याय चालला आहे. तिच्या आक्रंदनमुळे, तिच्या अशा ओरडण्यामुळे, वागणुकीमुळे लोकांचं लक्ष वेधलं गेलं. लोकांना कळलं की सिव्हिल राईट मुवमेंट सुरू झाली पाहिजे आणि अशा प्रकारचा अन्याय थांबला पाहिजे. जेव्हा कुठली आई देवाचं ऐकून काम करते, तेव्हा लक्षात घ्या, तुमच्या हातात कधी अपयश येणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तिला माहिती होतं माझा मुलगा नाही, पण माझी ही प्रार्थना आहे की जरी माझा मुलगा जिवंत नाही, पण बाकीच्या आईंची मुलं जिवंत आहेत, मी माझ्या मुलाची बॉडी अशीच ठेवणार आणि अख्ख्या जगाला सांगणार की माझ्या मुलाला कशी वागणूक मिळाली आणि त्याच्यामुळे एक मोठी चळवळ त्यावेळेस सुरू झाली. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बोला, आई कधी हार मानत नसते.
प्रेज द लॉर्ड. त्या आईलाच माहित आहे मी किती अंगाई दिलेली आहे, बरोबर आहे की नाही? त्या आईलाच माहित आहे मी किती वेळा झोका दिलेला आहे. त्या आईलाच माहित आहे मी किती रात्रीचे जागरण केले आहे. त्या आईलाच माहित आहे मी किती प्रार्थना केल्या आहे. त्या आईला बरोबर माहित आहे की 10 जरी मुलं रडले, आपल्या मुलाचं रडणं ती बरोबर ओळखते, बरोबर आहे की नाही? किती जरी मुलं खाली खेळत असले, 50-60 मुलं, त्या मुलाचा नाही हा माझाच मुलगा रडतो, ती बरं जाते, मुलासाठी भांडण करते, मुलासाठी ओरडाओरडी करते आणि आपल्या मुलाला बचाव करण्याचा प्रयत्न करते. का अजून करते की नाही? मुलगा किती पण मोठा असू द्या, हो की नाही? तो 50 असू द्या का 60 असू द्या, त्याला माहितीये माझा मुलगा चुकीचा असो का चांगला असो, मी लढणार. हालेलुया, हालेलुया. आई कधी हार मानत नाही, आई करणार नाही. आणि जेव्हा ही रिस्पा 6 महिने आपल्या मुलं आता सुकून चाललेली आहेत, थंड झालेली आहेत, गिधाड आहेत, वटवागुळ आहे, या सर्वांपासून ती हात असं करून रात्रंदिवस त्यांचा बचाव करते. तिला माहित नाही असे का करते, पण स्वर्गातून परमेश्वर पाहत आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा तिला कळलं, की राजाला कळलं की रिस्पा अशी करत आहे, देवाचा कोप का आलेला आहे, की तिच्या अशा वागणुकीमुळे दाविदाला समजलं की शाऊलाची हाडं अजून तशीच ठेवलेली आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. अजून एक आई अशी बायबल मध्ये आहे, तिचं नाव शुनेम करीन आहे. काय बोला? शुनेम करीन. शुनेम करीन दुसरे राजा याचा 6वा अध्याय पाहतो. शुनेम करीनची जी आई आहे, एकदम उतार वयाची आहे, ही कुलीन स्त्री आहे, गाजलेली स्त्री आहे, श्रीमंत आहे आणि तिला पती आहे, तिकडे गुरेढोरं आहे. पण या उतार वयामध्ये तिला मूल होण्याची आशा नव्हती आणि अपेक्षा पण कधी केली नाही की मला बाळ होईल. मला का होईल? आणि जेव्हा अलिशा येतो आणि गेहजी येतो, तर आपल्या पतीला म्हणते की मी ओळखते की हा देवाचा पवित्र माणूस आहे आणि ह्याच्यासाठी आपल्या घरामध्ये आपण एक खुर्ची करू, आपण माडीवरती आपण एक टेबल टाकू, एक बेड करू, एक लॅम्प ठेवू आणि या सेवकाला आपण त्याची खाण्यापिण्याद्वारे आपण त्याची सेवा करू. हालेलुया. की माझा ऐकता माझं बोल. येस. आपल्याला माहित नाही की ती किती वर्ष किती महिने असं करते, पण अलिशा तिला विचारतो की वसंत ऋतूमध्ये येत्या समयला पुढच्या वर्षी तुला एक मुलगा होईल. जेव्हा ती म्हणते असं आपल्या सेविकेशी असं बोलू नका, पण देवाच्या वचनाप्रमाणे तिला बाळ होतं आणि पाहतो ही शुनेम करीन आईला उतार भागात असताना हंगामाचा सण येतो. कुठला सण येतो? हंगामाचा सण येतो आणि हे बाळ तिच्या आईच्या मांडीवरती असतं. हंगामामध्ये नवरा शेतामध्ये बिझी आहे, सर्व चाकर नोकर बिझी आहेत, सगळीकडे आनंद आहे, उत्साह आहे, लोक गाणं गातात हंगामाला हंगामाला. पण या आईच्या हातामध्ये एक ट्रॅजेडी घडते. काय घडते? दुपारचं तप्त ऊन असतं, तिचं लहान बाळ, तो किशोर वयातील मुलगा आहे, तिच्या मांडीवरती आहे. तो म्हणते माझं डोकं माझं डोकं. त्या आईला समजत नाही ह्याला हिट स्ट्रोक झाला का ब्रेन स्ट्रोक झाला. तेव्हा ते बाळ मध्याच्या समयी आपल्या आईच्या मांडीवरती प्राण सोडतं आणि विचार करा त्या आईच्या मनात केवढे मोठे घात झाले असते. परंतु तीच आई आपल्या मेलेमुळे घेऊन म्हणते की मुला जरी मुलगा जिवंत नाही असं बायबल सांगत नाही, पण ती म्हटली असेल की माझ्या मुला ज्या देवाने तुला मला दिलेला आहे तोच देव आज पण समर्थ आहे, तो तुला परत जिवंत करेल. प्रेज द लॉर्ड. ज्या ठिकाणी अलिशा झोपतो त्या ठिकाणी बाळाला घेऊन गेली, दरवाजा बंद करते आणि नवऱ्याला म्हणते मला एक चाकर पाठव. नवरा म्हणतो तू का चाललीस? आज चंद्रोदय नाही, आज पौर्णिमा नाही, पण ती म्हणते मी जाते आणि परत येते. बोला आई कधी हार मानत नाही. मोठ्याने बोला आई कधी हार मानत नाही. त्या मेलेल्या मुलाला अलिशाच्या बेडवर ठेवते आणि तिला माहित आहे की या बेडवरती देवाचा सेवक झोपला होता. जर ह्याने मला सांगितलं बाळ होईल तर हाच परत माझ्या बाळाला परत जिवंत करेल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ती अलिशाकडे जाते आणि त्या अलिशाला म्हणते मला गेहजी नको, मला अलिशा पाहिजे. अलिशा म्हणतो काय झालं? मग देवाने सांगितलं नाही, पण तो जातो आणि काय दरवाजा बंद करतो आणि मुलाला झोपतो, प्रार्थना करतो, मग झोपतो आणि तो मुलगा 7 वेळा शिंकतो आणि तो मुलगा मेलेला होता आता परत जिवंत झाला. हालेलुया. बोला आईची प्रार्थना. प्रेज द लॉर्ड,
प्रेज द लॉर्ड. शुनेमकरींचा मुलगा देखील मेला होता, तिने आधी विषय ठेवलं, तो जिवंत झाला. याचाच अर्थ आईच्या प्रार्थनेमध्ये इतकी ताकद आहे. जरी असंभव गोष्टी असतात, पण देवावर विश्वास ठेवल्यावरती असंभवला संभव करणारा हा जिवंत देव आहे. हालेलुया. बोला, आईच्या प्रार्थनेमध्ये ताकद आहे. मोठ्याने बोला, आईच्या प्रार्थनेत बळ आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं कुठलं वादळ नाही, असा कुठला धूर्त आत्मा नाही जो आईच्या प्रार्थनेने जिंकला जातो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या बहिणो भावांनो, शुनेमकरींनाच माहित आहे प्रार्थनेमध्ये किती सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड. रिस्पालाच माहित आहे की देवामध्ये किती सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड. रिस्पा दुःखी अंतःकरणाची आहे. जेव्हा आपल्या मुलांना ठेवते, ज्या खडकावर ठेवते, डेड बॉडीज ठेवते, रात्रंदिवस जागरण करते. 6 महिने. किती महिने? 6 महिने. इट्स अ लॉंग टाइम. 180 दिवस. किती दिवस? दिवस रात्र दुपारचा समय हात करते, हकलते, पक्ष्यांना हकलते, जंतूंना हकलते, वाट बघते. तिला माहित नाही काय करते, पण कुठेतरी परमेश्वर दाविदाशी बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला, रिस्पा दुःखी आहे. जेव्हा ती आई त्या खडकावरती मुलांना ठेवते, आणि आजची आई, जरी तुमची मुलं मेले नसतील पण आध्यात्मिकरित्या मेले असतील, ज्या खडकावरती ठेवलेला आहे तो खडक आज येशू ख्रिस्त आहे. आमेन. आमेन. तो खडक कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. तिने आपल्या मुलांना मूठ दिली असती, ती रडली असती, दुःख आवरलं असतं, पण तिला समजत नाही मी अशी का वागते. प्रेज द लॉर्ड. अशी कुठली आई आपल्यामध्ये आहे का की मोठा अन्याय झालेला आहे तुमच्यावरती आणि तुम्हाला समजतं की हा अन्याय माझा झालेला आहे, पण लक्षात ठेवा, देवाच्या घरी कधी अन्याय नसतो. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जेव्हा त्या खडकावर ठेवती, ते दिवस आता हकलती, ते पक्षी येतात, डवसाचा प्रयत्न करतात, मांस खाण्याचा प्रयत्न करतात, ती हकलते असे 6 महिने करते. पाऊस पडेपर्यंत. काय पडेपर्यंत? पाऊस. आज तुम्ही सुद्धा नंबर 2 गोष्ट, आपल्या मुलांना ह्याच्याकडे हिच्याकडे, हा काउन्सिलर तो काउन्सिलर, हा मदत करेल तो मदत करेल, ह्याचा मित्र त्याचा मित्र, असं करण्यापेक्षा येशू या खडकावरती आपल्या मुलांना ठेवा. कुणावर ठेवा? हालेलुया. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही त्या खडकावर ठेवणार, हे गिधाडे जे आहेत आणि दुरात्मे, हे निश्चित त्यांना डोचायचा प्रयत्न करणार. पण ज्या वेळेस ती रिस्पा हात असा करत होते, याचाच अर्थ आईच्या प्रार्थना इतक्या पॉवरफुल आहेत की त्या 6 महिने काय 60 वर्ष देखील कुठलं गिधाड तुमच्या मुलाजवळ येऊ शकत नाही. हालेलुया. हालेलुया. As long as your child is on the rock of Jesus Christ, no weapon formed against your child shall prosper. तुमच्या विरुद्ध, तुमच्या मुलांविरुद्ध चालविण्यात केल्या घडे कोणते हत्यार तुमच्या विरुद्ध त्यांच्यावर चालणार नाही. प्रेज द लॉर्ड. बोला, माझी मुलं येशू खडकावरती आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसरी महत्वाची गोष्ट, आईच्या प्रार्थनेत परमेश्वराकडे ओ आहे. बोला बोला, आईच्या प्रार्थनेत स्वर्गाला आकर्षण करण्या इतकी सामर्थ्य आहे. हालेलुया. हालेलुया. अमेरिकेमध्ये एक अशी आई होती की तिचा मोठा मुलगा मद्यपान करायचा, दारू प्यायचा. मी गॉस्पेल ट्रॅक मध्ये वाचलं होतं. आणि ती आई ती कंटाळली होती की माझा तरुण मुलगा असा करतो, ह्याचा नाश होऊन जाईल, ह्याला काहीच होणार नाही. पण ती आई काय करते, आपला मुलगा रात्री झोपायच्या अगोदर बिछाण्यावर हात ठेवून प्रार्थना करते. काय करते? काय करते ती आई? की देवा, आज रात्री माझा मुलगा जेव्हा झोपेल, झोपेच्या सांगती बोल. ती 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, अशी बरेच वर्ष ती करत राहते. देवा, आज माझ्या मुलाशी बोल. आणि एके दिवशी जेव्हा तिचा मुलगा असा झाला आणि झोपला
आणि काही दिवसानंतर त्या मजेत परिवर्तन झालं असं मला वाटतं. तो देवाचा एक मोठा सेवक बनला. हालेलुया. बोला, आईच्या प्रार्थना. कुणाच्या प्रार्थना? रिस्पाला बोलता येत नाही, या पण आईला का बोलता येत नाही, पण न बोलताच ती इतकी प्रार्थना करते की तिला माहित आहे की शब्दांपेक्षा मी प्रार्थनेमध्ये कृती करेल. आणि हँड दॅट रॉक्स द क्रेडल नॉट ओनली रूल्स द वर्ल्ड बट ऑल्सो answers God from heaven. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Amen. मगाशी गाणं गायलं, किती गणू तुझ्या प्रिय आई, उपकारा सीमा नाही. निश्चित खरोखरच आईच्या उपकारांना कधीच सीमा नाहीये. माझ्या बहिणो भावांनो, जेव्हा जेव्हा त्या रिस्पाने त्या मुलाला खडकावर ठेवलं, ते गिधाड नक्की आले. सकाळ झाली, दुपार झाली, संध्याकाळ झाली, रात्र झाली, ती जागी आहे. ती काय आहे? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तिला आठवतं, माझ्या नवऱ्याने आवेशामध्ये येऊन गिब्बोनी लोकांचा खात्मा केला, आज त्याची चूक माझी मुलं भरतात. जर माझ्या नवऱ्याने केलं नसतं तर असं झालं नसतं. तिला सर्व काय आठवतं, आपल्या चुका आठवतात, आपल्या नव चुका आठवतात. नवरा चिटकिनीकडे गेला होता आणि वाईट गोष्टी केल्या होत्या आणि शौलाने असं का केलं, माझी मुलं गेली. पण लक्षात ठेवा, जर देवाकडून उशीर होत आहे तर वेळेची भरपाई पण देव करणार. मला वेळेची भरपाई पण देव करणार. God delays are always paid. Hallelujah. Hallelujah. Amen. Amen. आणि ज्या ज्या वेळेस तिने खडकावर ठेवलं, पाऊस पडेपर्यंत. कधीपर्यंत? पाऊस पडेपर्यंत. तिसरी महत्वाची गोष्ट आपण पाहतो, तिने पाऊस पडेपर्यंत तिने हार मानली नाही. तसंच तुम्ही देखील आपल्या मुलांना येशू या खडकावर ठेवा. नंबर 2, रात्रंदिवस जागृत राहून त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आणि पाऊस पडेपर्यंत, याचाच अर्थ काय? हंगाम येऊपर्यंत स्वर्गातून उत्तर निश्चित येणार. आज ना उद्या परमेश्वर निश्चित ऐकणार. आणि जेव्हा तो पाऊस पडणार, दाविदाला कळणार की गिल्बोआ मधून एक शाऊल आहे, शाऊलाची पत्नी रिस्पा आहे, की तिच्या नवऱ्याला आणि त्या तिच्या नवऱ्याच्या मुलांना आपण तिचे हाडं पुरले नाहीत. आणि ज्या वेळेस शौलाची हाडं आणि योनाथानची हाडं पुरली गेली, देवाचा राग शांत झाला. बोला, रिस्पाने शौलाला आठवण करून दिली. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. हालेलुया. माझ्या बहिण भावांनो, प्रत्येक आईची पण ही विधवा आई आहे. कोण आई आहे? प्रेज लॉर्ड. तिची प्रार्थना फक्त देवानेच नाही ऐकली, दाविदाच्या कानी पण पडली. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. हालेलुया. या आईमध्ये इतकं सामर्थ्य आहे की राजाकडे भांडता येत नाही, राजाला बोलता येत नाही, कोर्टामध्ये जाता येत नाही, पण या आईच्या दिवस रात्र जागृत राहण्यामुळे कुणीतरी त्याला सांगितलं की रिस्पा अशी करत आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जे तुम्हाला करता येत नाही ते देव निश्चित करेल. प्रेज द लॉर्ड. किती विश्वास आहे? तुमची मुलं ऐकत नसतील, तुमची मुलं बघत नसतील, पण जे तुम्हाला करता येत नाही ते परमेश्वर निश्चित झोपेत जागृत असताना, कामात असताना, कुठे, कधी, कसा, केव्हा बदलेल हे देवालाच माहिती. फक्त तुमच्या मुलांना येशू या खडकावर ठेवा. आणि जशी रिस्पा जागून राहिली, तुम्ही सुद्धा दिवस रात्र प्रार्थना करा. आणि प्रार्थनेमध्ये कधीच हार मानू नका. आणि लक्षात ठेवा, इफिसच्या 18 प्रमाणे सर्व प्रसंगी आत्म्याच्या योगे प्रार्थना करा आणि जागृत राहून सर्वांसाठी प्रार्थना करा. आणि प्रार्थनेमध्ये इतकं सामर्थ्य आहे की प्रार्थनेद्वारेच दुष्टात्मे येशूच्या नावाने निघून जातात. हालेलुया. हालेलुया. प्रार्थनेत इतकं सामर्थ्य आहे की देवाचं वचन म्हणतं, प्रार्थना आत्मे दर्शवते, प्रार्थना तुम्हाला निश्चित दाखवेल या मुळाचं वागणं असं काय आहे, याचं मूळ कारण काय आहे. आणि निश्चित परमेश्वर प्रत्येक आईचंच नाही पण विधवा आईचं देखील परमेश्वर प्रार्थना ऐकत आहे. आणि परमेश्वराच्या घरात अन्याय नाही, नीतिमान परमेश्वर आहे. तो तुमची प्रार्थना हंगाम येऊपर्यंत, पाणी गळूपर्यंत, स्वर्गातून पाऊस पडूपर्यंत परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकत राहणार. आणि जेव्हा तुमची प्रार्थना ऐकेल तेव्हा तुम्हालाच आशीर्वाद नाही, तुमच्या 3ऱ्या ते 4थ्या पिढीपर्यंत परमेश्वर सर्वांना आशीर्वाद देईल. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
बोला निष्पाप रक्त. शौलाने एक चूक केली, निष्पाप रक्त सांडलं, एवढा मोठी चूक भरली. परंतु आज या आधुनिक जगामध्ये अशी आधुनिक आई आहे की ती गर्भपात करण्याद्वारे बऱ्याच निष्पाप मुलांना रक्त सांगते. बरोबर आहे की नाही? क्या समजतं माझं बोलणं? ऍब्सोल्युटली राईट. अ व्हेरी सॅड स्टोरी. ज्यांना होत नाही त्यांनाच विचारा, पण ज्यांना होत असतं त्यांना किंमत नसते. समजतं माझं बोलणं? आज सर्वात मोठा बिझनेस तुम्हाला माहित आहे का? जितकं जास्ती कॉस्मेटिक कॉस्टली आहे, याचा अर्थ त्या प्रत्येक अबॉर्टेड बेबीचे फिटस जे आहे त्याला क्रश करून काय करतात? सर्वात जास्ती कॉस्मेटिक्स तयार करतात. आणि जितक्या लवकर स्किन उजळते याचाच अर्थ भरपूर फिटस त्यामध्ये क्रश केलेले आहे. समजतं माझं बोलणं? जितका स्ट्रॉंग मेकअप आहे, जितका महागडा मेकअप आहे, तितके जास्ती बाळ त्याच्यामध्ये मेलेली आहेत. किती स्त्रिया माझं ऐकत आहेत? मॅरिड अनमॅरिड, प्लीज माझं लक्ष द्या. हा जगातला सर्वात मोठा नंबर 1 बिझनेस आहे. ब्लॅक बॅग्स मध्ये बाळाला बांधा, choke the baby, kill the baby and send it to the laboratory. रिस्पाच्या नवऱ्यामुळे रिस्पाची 2 मुलं मेली. परंतु आज अशी आधुनिक आई आहे जी निष्पाप रक्त सांडत राहते, पण तिला दुःख वाटत नाही की एक दिवशी जर रिस्पाला किंमत मोजावी लागले, मला इकडे नाही स्वर्गात तरी निश्चित मला उभं राहावं लागेल. हालेलुया. आर यू लर्निंग व्हॉट आय एम सेइंग? ही आधुनिक आई आहे. आज ही आधुनिक आई काय करते? आपल्या मुलांना कचरापेटीत ठेवते आणि मागे पण वळून बघत नाही की माझं मूल रडत आहे, आणि तशीच निघून जाते. रिस्पाला विचारा की आईची किंमत काय असते. बरोबर आहे की नाही? ही आधुनिक आई आहे. ही कोण आहे? ही आधुनिक आई इतकी आहे, मी नेहमी सांगत असतो, एक शेवटचं उदाहरण देतो. अमेरिकेमध्ये एक 13 वर्षाचा मुलगा, त्याचं नाव विसरलो मी, लहानपणीच त्याचे वडील आपल्या आईला सोडून गेले. सिंगल मदर म्हणून तिने त्या मुलाला वाढवलं. आणि त्या आईला माहित आहे की घरात बाप नाहीये, तर बापाच्या कशी घ्यायची? तीच आई बापासारखं बोलायची, बापासारखी वागायची, त्याला छडी मारायची, आणि ती आई आई पण व्हायची आणि बाप पण व्हायची. जेव्हा तो मुलगा मोठा झाला, 12-13 वर्षाचा, त्याला कळलं, कंठ फुटला, आता मला मित्र पाहिजे. तो बाहेरच्या गल्लीमधल्या मुलांकडे जायला लागला, आणि ती गल्लीतली मुलं त्याला शिकवत होती हाऊ टू बी लाईक अ मॅन. माणूस कसं बनायचं आम्ही शिकवतो. हालेलुया. आणि जेव्हा ती मुलं त्याला म्हटली, जर तुला प्रूव्ह करायचं असेल यू आर अ मॅन, यू हॅव टू डू समथिंग एल्स फॉर अस. ही घडलेली घटना आहे. त्याला विचारलं, जर तुला सिद्ध करायचं असेल, तू मुलगा असेल, तर तुला काय करावं लागेल? एक खून करावा लागेल. काय करावं लागेल? ही घडलेली घटना आहे. त्या आईला माहित नाही माझ्या मुलाच्या आयुष्यात काय चाललेलं आहे. शी इज ट्राइंग टू बी लाईक अ फादर अँड ट्राइंग टू बी लाईक अ मदर. आणि ज्या त्या मुलाला सांगितलं, बघ तुला सिद्ध केलं मुलगा आहेस, तर तुला आमच्या ग्रुपमध्ये एक असेल, तर तुला एका माणसाला गोळी झाडली पाहिजे. त्या 13 वर्षाच्या मुलाला एक सर्व लहान 13 वर्षाचा मुलगा हातात बंदूक दिली, सांगितलं या माणसाला गोळ्या झाडायच्या आहेत, तू ह्याला मारून टाकलंस, तू ग्रुप मध्ये आलास, यू आर अ मॅन. आणि त्या 13 वर्षाच्या जवाद नावाचा मुलगा, असं मला वाटतं, त्या 13 वर्षाच्या मुलाने बंदूक घेतली आणि 5 ते 6 बुलेट्स त्या माणसाच्या छातीत घातल्या, आणि तो मनुष्य मेला. आणि त्या मुलाला पकडलं गेलं. त्याचा मोठा इंटरव्ह्यू झाला अमेरिकेमध्ये. आणि त्या मुलाला विचारलं, प्लीज लिसन टू दिस. त्या मुलाला विचारलं की लहान वयामध्ये इतक्या सर्वांच्या हातात पुस्तकं असतात, दप्तर असतात, मुलं खेळतात, पण तुझ्या हातात बंदूक कशी आली? प्लीज प्लीज पे अटेन्शन टू दिस. तो म्हणतो, जेव्हा मी लहान होतो, सर्वांच्या घरी वडील होते, माझ्या घरी कधी माझे वडील दिसले नाही. माझी आईच माझा वडील व्हायची, आणि माझी आईच माझी आई व्हायची.
आईच आम्हाला धाक लावायची, आईच आम्हाला हे करायची. मला जेव्हा वडील पाहिजे होते, मला आई म्हटली वडील नाही, आणि आई वडिलांसारखं वागायची. मी वडिलांच्या स्टोरात होतो. कुठं होतो? आय वॉज इन अ सर्च ऑफ अ फादर. जेव्हा वडील सापडले नाहीत, गल्लीतली मुलं मला म्हटली, आम्ही तुझा बाप बनतो, आम्ही तुला सायकल चालवायला शिकवतो. वी विल टीच यू हाऊ टू रन अ बायसिकल, वी विल टीच यू हाऊ टू टॉक लाईक अ मॅन, वी विल टीच यू हाऊ टू ऍक्ट लाईक अ मॅन, वी विल टीच यू हाऊ टू पुट ऑन द पॅन्ट्स, वी विल टीच यू हाऊ टू पुट ऑन द बेल्ट, वी विल टीच यू हाऊ टू पुट ऑन द शर्ट, वी विल टीच यू एव्हरीथिंग, वी विल मेक यू अ मॅन. आम्ही तुला माणूस बनवू. आम्ही शिकू शर्ट कसं घालायचं, आम्ही शिकू पॅन्ट कशी घालायची, आम्ही शिकू बेल्ट कसं घालायचं, आम्ही शिकू बेंच कसे मारायचे, आम्ही शिकू मसल्स कसे करायचे. आम्ही तुझा बाप बनवलं. बाप नाही, आम्ही तुझा बाप बनवू. In the process of finding a father, I found these guys. आणि जेव्हा ती मुलं म्हटली त्याला, तुला जर मुलगा सुद्धा काय असं असेल, तुला जर मिशा पाहिजे, दाढी पाहिजे, मुलांना बोलायला असेल, यू हॅव टू किल समवन. मला बाप पाहिजे. मला काय पाहिजे? किती ऐका माझं बोलणं. आय एम मिसिंग अ फादर इन माय लाईफ. आय नीड अ फादर. आणि ज्या मला हा बंदूक घे म्हटले, ही चूक माझी नव्हती. माझ्या वडिलांना विचारा. जर माझे वडील घरी असते तर माझ्या हातात कधी बंदूक नसते. आज बरेच आया इकडे आहेत, पण बरेच फादर्स मिसिंग आहेत. बरोबर आहे की नाही? व्हॉट अ सॅड स्टोरी. तो आयुष्यभर तुरुंगात गेला. मला माहित नाही वय आता किती असेल. तो म्हातारा झाला असेल. त्या जवानालाच विचारा तुम्ही जाऊन की आईची किंमत काय आणि बापाची किंमत काय. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ज्या रिस्पाची प्रार्थना दावीदाने ऐकली, रिस्पाला कळलं की आता माझा परमेश्वर राग शमवला. तिला कल्पना पण होती की देवाचा कोप असं करण्याद्वारे शांत होईल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तो खडक म्हणजे येशू ख्रिस्त. ती मेलेली मुलं म्हणजे तुमची आध्यात्मिक मेलेली मुलं आहेत. त्यांना कुणाकडे नेऊ नका, येशू समोर ठेवा. कुणासमोर ठेवा? आणि जितकं होईल तितकं रात्रंदिवस लोक चेष्टा करतील, गिधाडं फिरतील, तुम्हाला त्रास देतील, पण प्रार्थनेमध्ये ताकद आहे. प्रार्थनेमध्ये काय आहे? हालेलुया. ह्याला सांगण्यापेक्षा मुलगा असा वागतो, ह्याला सांगण्यापेक्षा मुलगा मला मारतो, ह्याला करण्यापेक्षा तुम्ही त्याला वधस्तंभाजवळ आणा आणि ती प्रार्थना करा. निश्चित तुमचा मुलगा एक ना एक दिवशी एक तरुण तडफदार सेवक होणार आहे. हालेलुया, हालेलुया. बोला, प्रार्थनेमध्ये जीवन आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि निश्चित त्यावेळेस रिस्पाचं नाव कधी पण बायबलमध्ये आलं नाही, पण प्रत्येक आईला काटा आणणारी अशी एक आई आहे. ही जिवंत होणारी प्रार्थना करत नाही, पण मेलेले मुलं सांभाळून ठेवणारी आई आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तसंच तुम्ही इतक्या लवकर हार नका मारू. जरी मुलगा उधळा पुत्र असेल, एक ना एक दिवशी तुमच्या प्रार्थनेमुळे हाच उधळा पुत्र घरी येईल आणि देवा धन्यवाद देईल. प्रेज द लॉर्ड. चला आपण उभे राहूया. प्रभूला म्हणूया की प्रभू येशू, रिस्पा सारखं मला जीवन दे. कुणासारखं दे? रिस्पा सारखं. मी माझे अश्रू लोकांसमोर गाळणार नाही. मी माझे अश्रू येशू या खडकावर ठेवणार आहे. माझी मुलं ते गोंताट म्हणजे उपास प्रार्थना. ते मुलं म्हणजे आध्यात्मिक मेलेली मुलं आहेत. ते गिधाडं म्हणजे सैतान आहेत. आणि जोपर्यंत ती प्रार्थना करत राहते, प्रार्थना करत राहते, तिला माहित आहे गिधाडं येणार, वटवाघूळ येणार, घुबड येणार, मला त्रास देणार, पण ती दिवसला जागृत होऊन त्यांना हकलत असते. तसं तुम्ही सुद्धा प्रार्थनेमध्ये या दुरात्म्याला हकलत जा आणि प्रभूला म्हणा, प्रभू माझी प्रार्थना हंगाम येऊपर्यंत तू ऐकणार आहेस. हालेलुया, हालेलुया. किती मला विरोध आला, मी हार मानणार नाही. मी प्रार्थना करत राहणार. किती मला लोक हसले, मी प्रार्थना करत राहणार. किती माझा मुलगा डिस्फंक्शन असला, ऐकत नसला, लोक मला वाया गेला आहे, पण येशूच्या घरामध्ये निश्चित उत्तर आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आज प्रत्येक आईने वचन खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नको, कसू नको, कारण तू जाशील तिकडे तो परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. आज प्रत्येक मुलांना बोध करतो, आज देवाकडे वळा. आणि जर आईला क्षमा नसेल केली तर आईला क्षमा करा. बापाला जर क्षमा नसेल केली, आपल्या जिवंत बापाला क्षमा करा आणि त्या बापाकडे क्षमा मागा आणि म्हणा, प्रभू तुझे उपकार मानतो की मी जिवंत असताना माझे आई वडील माझ्या अवतीभोवती आहेत. Hallelujah. Are you listening to me, please? Yes. Hallelujah. Praise the Lord.
प्रभूला धन्यवाद आहे की प्रभू आज मी खरं उपकार मानतो की जिवंत असताना ह्यांची सेवा करणारा अंतःकरण मला दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती जण माझं बोलणं ऐकताय? ज्यांना आई वडील नाही त्यांनाच विचारा कसं असतं. हालेलुया. आज प्रभूला हाक मारा, प्रभूला म्हणा प्रभू येशू की मला दीर्घायुष्य व्हायचं, माझ्या आयुष्याची वाढ कर, मला पैशाची वाढ नको प्रभू येशू बाप्पा, मला का घराची वाढ नको. आज माझी ही प्रार्थना आहे की जिवंत असताना मी देवाला कधी बघितलं नाही, पण प्रभू तू दिलेले 2 अनमोल जे आहेत त्यांची सेवा करणारा अंतःकरण मला दे. प्रेज द लॉर्ड. चला डोळे बंद करूया, आपले हात वर करूया आणि प्रभूला म्हणा की प्रभू येशू की खरोखरच बाप्पा की पिता आज मी प्रार्थना करत आहे, आज प्रत्येक रिस्पासारखी आई जी दुःखी आहे प्रभू, शुनेकरींसारखी जी आई आहे, तिला माहित आहे घरात डेड बॉडी आहे, तरी सुद्धा ती हार मानत नाही आणि तिला विश्वास आहे की माझा मुलगा जिवंत होणार. तसंच आज प्रार्थना करतो पिता, आज प्रत्येक आईने देखील आपल्या मुलाला प्रभू येशू बाप्पा तिने तुमच्या जवळ ठेवावं बाप्पा आणि प्रार्थना करावी की हा मुलगा सुधारणार बाप्पा, हा मुलगा बदलणार, याचा अंतःकरण देव बदलणार, माझ्या मुलीचं जीवन देव बदलणार प्रभू, त्याचे विचार तू बदल, त्याचं आचरण बदल. कम ऑन लिफ्ट युअर हँड्स एंड जस्ट टेल, प्रार्थना करा प्रभूकडे. प्रत्येक वडिलांनी पण प्रार्थना करा. इफ यू आर अ फादर जस्ट लिफ्ट अप युअर हँड्स. तुम्ही जर वडील आहात आपले दोन्ही हात वर करा, आई आहात आपले हात वर करा आणि प्रभूला म्हणा प्रभू माझं यश बाप्पा तुझ्या हाती आहे प्रभू येशू बाप्पा. आज मी प्रार्थना करतो माझ्या मुलांसाठीच नाही बाप्पा, इतरांच्या वेळी प्रार्थना करते बाप्पा, त्यांना सुद्धा मी आज येशूच्या खडकावर ठेवत आहे. जर तुमची मुलं चांगली आहेत, ऐकत आहेत, इतरांच्या मुलांनी प्रार्थना करा. म्हणा प्रभू येशू मी या मुलीला या मुलाला तुझ्या हाती देत आहे प्रभू येशू बाप्पा. त्या आईला ताकद दे, त्या आईला सुबुद्धी मन दे, त्या आईने हार मानू नये बाप्पा. रिस्पास सारखं रात्रंदिवस तिला जागृत अंतःकरण दे बाप्पा आणि तिने प्रार्थना करावी की प्रभू येशू बाप्पा माझ्या मुलाला बदल, माझ्या मुलीला बदल प्रभू येशू बाप्पा. आज मी चमत्काराची अपेक्षा करते. कम ऑन लिफ्ट युअर हँड्स प्लीज. हालेलुया. हालेलुया. प्रत्येक जण, प्रत्येक आई प्लीज प्रार्थना करा, प्रत्येक वडिलांनो प्रार्थना करा, प्रत्येक तरुण तरुणी प्रार्थना करा आणि प्रभूला म्हणा प्रभू येशू आय थँक यू प्रभू येशू बाप्पा. हालेलुया. हालेलुया. थँक यू जीसस. देवाचं वचन सांगतं क्या दूध पीते बच्चे को मां भूल सकती है? हाँ वो तो भूल सकती है पर मैं तुझे नहीं भूल सकता. देख मैंने अपने हथेली पर तुझे खोद कर बनाया है. आज परमेश्वर ने आपकी सूरत अपने हथेली में खोद कर परमेश्वर ने बनाई. एका दूध पालेली आई आपल्या मुलाला विसरू शकते म्हणजे असं वचन मी कधी विसरणार नाही. पहा माझ्या हातात तुला मी कोरून ठेवलं आहे. आज तुम्ही दुःखी असाल, तुम्ही निराश असाल की प्रभू माझी मुलं मला विसरले, कदाचित प्रभू माझी मुलं माझी किंमत करत नाही. आज प्रत्येक आईने प्रार्थना करतो, जर तुम्ही ती आई असा आपले दोन्ही हात वर करा आणि आपलं गारणं येशूच्या वधस्तंभाचं घेऊन या. आपल्या मुलांना येशू खडकावर ठेवा. ते गोंताट म्हणजे उपास प्रार्थना करा आणि प्रार्थनेची रिस्पाने दिवस रात्र त्या गिरणं हाकल होती. आज तुम्ही जर प्रार्थना केली प्रभू मी दिवस रात्र प्रार्थना करणार पिता, ही ताकद मला तूच दे प्रभू येशू बाप्पा, हे सामर्थ्य तूच मला दे प्रभू येशू बाप्पा, हा अनुग्रह मला पुरव प्रभू येशू बाप्पा आणि मला प्रभू ह्या लढण्यासाठी बाप्पा मला दैवी सामर्थ्य दे प्रभू येशू बाप्पा. हे युद्ध मी तुझ्या आधी समर्पित करत आहे बाप्पा. देवाचं म्हणजे शांत राहण्यापासून काय करावं नाही, युद्ध तुमचं नाही, युद्ध देवाचं आहे बाप्पा. आपले दोन्ही हात वर करा आई वडिलांनो, आपल्या दोन्ही मुलांना, आपल्या लेकरांना आपल्या प्रभूकडे समर्पित करा आणि मला प्रभू याचं जीवन, हिचं जीवन, याचं वागणूक, हिचं वागणूक, याचं लाईफस्टाईल, हिचं लाईफस्टाईल तू बदलणारा परमेश्वर आहेस प्रभू येशू बाप्पा. माझे प्रयत्न फेल झाले प्रभू येशू बाप्पा, माझ्याकडून हार मानले नाही बाप्पा. माझ्या देवाचं वचन म्हणतं खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नको, करू नको, कारण असेल तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल बाप्पा. हालेलुया. 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 धन्यवाद द्या. प्रार्थना करा प्लीज. आपल्या मुलाचं नाव घेऊन प्रार्थना करा, आपल्या मुलीचं नाव घेऊन प्रार्थना करा आणि म्हणा प्रभू आज माझी मुलं फक्त मी पप्पा तुमच्या अनमोल हातात समर्पित करत आहे. हालेलुया. 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 थँक यू जीसस. थँक यू जीसस. थँक यू जीसस.
हालेलुया. प्रत्येक जण प्रार्थना करणार आहे. इफ यू कॅन स्पीक इन टंग्स, आर स्पीकिंग इन टंग्स प्लीज. अन्य भाषा प्रार्थना कर. प्रत्येक जण प्रार्थना करणार आहे. जिवंत आणि पवित्र देव बाप्पा, आकाश निर्माकडे महान प्रभू येशू, आम्हाला विश्वास आहे प्रभू येशू बाप्पा की तुम्ही रिस्पाची प्रार्थना ऐकली, साराची प्रार्थना ऐकली, शुनेमकरींची ऐकली, स्वप्नाद्वारे पिलाच्या पत्नीशी बोलाल प्रभू येशू बाप्पा. आज प्रार्थना करतो प्रभू येशू बाप्पा, आज प्रत्येक आईला उत्तम सल्लागार करा बाप्पा. फक्त आपल्या मुलांनाच नव्हे, आपल्या पतीला पण उत्तम सल्ला देणारे करा प्रभू येशू. आज प्रार्थना करतो प्रभू येशू बाप्पा, प्रत्येक आईला प्रभू येशू बाप्पा, प्रभू येशू शुनेमकरीन सारखं खंबीर करा प्रभू येशू बाप्पा. मी जाते आणि परत येते प्रभू येशू बाप्पा, ही विश्वासाची भाषा माझ्या मुखामध्ये द्या प्रभू येशू बाप्पा. प्रत्येक निराशेचे शब्द, प्रत्येक दुःखाचे शब्द आज काढा प्रभू बाप्पा. आणि पिता आज प्रत्येक आईची प्रार्थना ऐका प्रभू येशू बाप्पा. त्या नाईन गावाप्रमाणे बाप्पा की जे असंभव आहे असे संभव करा प्रभू येशू बाप्पा. आज प्रार्थना करतो प्रभू येशू बाप्पा की त्या वर्चुअस वुमनप्रमाणे प्रभू येशू बाप्पा, त्या सद्गुणी स्त्रीप्रमाणे बाप्पा ती जागृत होऊन बाप्पा आपल्या कुटुंबासाठी प्रयोजन करणारी आज प्रत्येक आईला करा बाप्पा. पिता मी तुम्हाला मान, महिमा बाप्पा आणि गौरव देतो बाप्पा. आम्हाला विश्वास आहे त्या प्रत्येक आईची प्रार्थना तुम्ही ऐकलेली आहे बाप्पा. धन्यवाद द्या प्रभू येशूला, धन्यवाद द्या प्रभूला, गौरव द्या. गिव गॉड द ग्लोरी. सारा आदर, सारी महिमा, सारा गौरव येशू मसीह को दीजिए. चलिए, थैंक यू, थैंक यू, थैंक यू लॉर्ड. धन्यवाद येशू, धन्यवाद पिता. प्रभू तुम्ही उपकार मानतो बाप्पा आणि तुला प्रार्थना करतो प्रभू येशू बाप्पा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बाप्पा आज प्रार्थना करतो प्रभू येशू बाप्पा की ज्या बहिणींची इच्छा आहे बाप्पा की मला सुद्धा आई पण लाभाव प्रभू येशू, आज त्या प्रत्येक घडी मागत आहे प्रभू येशू बाप्पा. प्रभू येशू बाप्पा ज्याप्रमाणे तुम्ही शुनेमकरीने म्हटलं वसंत ऋतूमध्ये प्रभू बाप्पा तुला पुत्र होईल पुढच्या वर्षी बाप्पा. आम्ही प्रार्थना करतो प्रभू येशू बाप्पा आज प्रत्येक प्रभू बाप्पा वांस बहिणीला बाबा आनंदी माता करा प्रभू येशू बाप्पा. आणि प्रभू येशू बाप्पा एव्हरी बॅरनेस इन द नेम ऑफ जीसस वी आर रूटेड फ्रॉम हिज रूट्स बाप्पा. वी स्पीक युअर लाईफ and life in abundance Lord. Dear Lord Jesus, speak your life in that womb बाप्पा. आज प्रत्येक डिस्फंक्शनल ऑर्गन फंक्शनल करा प्रभू येशू बाप्पा. प्रत्येक इम्पॉसिबल केस पॉसिबल करा बाप्पा आणि प्रत्येकाला आनंदी करा प्रभू येशू बाप्पा. प्रत्येकाच्या घरा बाप्पा वचन बाप्पा रात्र जरी बिळाने गेली प्रभात समयी हर्षध्वनी कार्य पडे बाप्पा. यू वीपिंग मे एंड्योर फॉर अ नाईट बट जॉय कम्स इन द मॉर्निंग. धन्यवाद त्या प्रभूला की प्रभू मला विश्वास आहे बाप्पा माझा दुःखाचा काळ लोटलेला आहे प्रभू येशू बाप्पा. जोपर्यंत माझी लेकरं येशू या खडकावरती आहेत कुठलं विधान येणार नाही, कुठला डोंकाळ येणार नाही, कुठलं सैन्य येणार नाही. माझ्या येशूवरती विश्वास आहे. आज प्रत्येक आईला यांच्या पतींना लेकरांना आपल्या त्याने झाका प्रभू येशू बाप्पा. आणि प्रत्येक घरावरती आजपासून तुमचा विजयाचा झेंडा बाप्पा, प्रेमाचा झेंडा लावा प्रभू येशू बाप्पा आणि तुमचं गौरव दे बाप्पा. येशूच्या नावाने मागतो आम्ही पिता, प्लीज मे का आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा देवबाप्पाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याचा गोड सहवास आम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व असो. आमेन.